कोबीची भाजी तयार झालेला आहे इकडं. हे बघा, मस्त हिरव्या मिरच्या घालून कोबीची भाजी केलेलं आहे. आणि हरभरा डाळ पण घालायचं असतं. मी आता मूग डाळ टाकलेलं आहे, कारण हरभरा डाळ मी भिजत ठेवलं नव्हतं, म्हणून मी मूग डाळ टाकलेलं आहे. आणि मेथीची भाजीला इकडे शेंगदाणा भाजून घेतो. आणि मेथीची भाजी निवडून धुवून घेतलेलं आहे. आणि लसूण मिरच्या पण चिरून घेतलेलं आहे. चुलीवर भाकरी करायचं आहे अजून. आणि आता कोबीची भाजी झालेलं आहे. आता मेथीची भाजी करून घेतो. मेथीची भाजीला लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहे. आणि आज मेथीची भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून करणार आहे. डाळ पण टाकते. मी आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि सकाळी लवकर सगळी मार्केटला गेले आहेत. आणि पोरांचं सकाळची शाळा होते, पोरं पण गेलेलं आहे. आणि इकडे मी स्वयंपाक करायला लागले. भांडी सगळं आवरलेलं आहे. हे वातावरणामुळं सगळ्यांना सर्दी खोकला कणकण सुरूच आहे. त्यामुळे मीठ सगळं टाकलेलं आहे. मीठ पण चवीनुसार आता मिक्स करून घेतो. आणि मेथीची भाजी केल्यावर त्याच्यावर झाकायचं नाही, तसंच शिजून घ्यायचं. कारण झाकल्यावर ते मेथी कडवट होतं आहे, म्हणून मी त्यावर काय झाकत नाही, तसंच सुटतो. मग त्यावर पाणी सुटतं आहे. ते मीठ त्यांनी टाकलेलं असते आणि धुवून पण घेतलेलं असते. आणि मी त्यावर झाकत नाही. आता इकडं भाजी तयार झालेलं आहे बघा. मेथीची भाजी त्याच्यावर झाकून आम्ही वाफ देतो, तेव्हा ते कडू होतं आहे. आता झालेलं आहे भाजी. आणि आता वाजले 2 वाजलेलं आहे दुपारचं. हे बघा, आई बाबा त्या मार्केटवरून आलेलं आहे, जेवायला बसलेलं आहेत. वांगी बघा, मार्केटवरनं वांगी आणलेलं आहेत आईनं. मीच म्हटलं ते वांगी धरून बसा तुम्ही. ते मोठं वांगी आहे. इकडे भाकरी करायला लागलो. सांगत आणलेलं, विकायला काय आणलेलं नाही. आणि आता संध्याकाळी 7 वाजलेलं आहे. सगळं आवरून मला बरं वाटत नाही. आता मी काय स्वयंपाक केलेला नाही. गोळी घेऊन आता